पाहतोय विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दक्षिण पश्चिम मधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत आणि सध्या ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल होत आहेत। अर्ज भरण्यापूर्वी नागपुरातील निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांचं त्यांच्या आई आणि पत्नीनं औक्षण केलं। संविधान चौकातून भाजपची रॅली निघाली। जोरदार शक्ती प्रदर्शन देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आलं। त्यानंतर छोटेखानी सभा देखील घेण्यात आली आणि जास्तीत जास्त मतांनी देवेंद्र फडणवीसांना निवडून आणण्याचं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। नागपूरचा विकास करण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। नागपूरच्या दक्षिण पश्चिम मधून आज देवेंद्र फडणवीस हे आपला उमेदवारी अर्ज भरतायत। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, देवेंद्र फडणवीस आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे आहे ते अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले आहेत। आपण थोडा वेळ आधी पाहिलं होतं की संविधान चौकातून रोड शोच्या माध्यमातून जे आहे ते एक प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि नागपूर शहर भाजपने जे आहे ते आपलं शक्ती प्रदर्शन केलं होतं। संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा रोड शो झाला होता आणि या रोड शो मध्ये मोठ्या संख्येने जे आहे ते भाजप कार्यकर्त्यांना गर्दी केली होती। आणि आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूरमधले दोन भाजपचे उमेदवार ज्यामध्ये पूर्व नागपूरमधले कृष्णा खोपडे आणि दक्षिण नागपूरमधले मोहन मते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जे आहे ते आपला उमेदवारी अर्ज सादर करण्याकरिता आलेले आहेत। नागपूरच्या तहसील कार्यालयामध्ये जे आहे ते दक्षिण पश्चिम विधान सभा क्षेत्रासाठीचं जे आहे ते कार्यालय तयार करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यालयामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपला उमेदवारीचा अर्ज जो आहे तो दाखल केला जातोय। खरं तर देवेंद्र फडणवीस यांची ही 6वी निवडणूक आहे। याआधी ते 2 वेळा पश्चिम नागपूरमधून निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर नव्याने तयार झालेल्या दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून गेले 3 टर्म ते निवडून येत आहे आणि आता याच मतदारसंघामध्ये। उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये 2 इच्छुक उमेदवार असल्याची माहिती आहे आणि शिवसेना राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांच्या वरळी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या इच्छेमुळे शिवसेनेमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। शायना एनसी यांच्यानंतर आता शिवसेना राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांच्या नावाची देखील चाचपणी करण्यात येत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे माजी खासदार राहिलेत आणि त्यामुळे दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्यापेक्षा पक्षातीलच प्रबळ दावेदार असलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यास स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी राहणार नाही अशी शिवसेनेची रणनीती आहे। तर आज रात्री वरळी विधानसभा मतदारसंघातील दोन्ही इच्छुक उमेदवार शायना एनसी आणि मिलिंद देवरा यांच्या संदर्भात महत्त्वाची शिवसेनेची बैठक होणार आहे। या बैठकीत उमेदवार निश्चित केले जाणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय अपडेट? वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतून उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेमध्ये देखील स्पर्धा जी आहे ती दिसून येते आहे। याआधी आपण पाहिलेले की शायना एनसी यांचं नाव जे आहे ते आघाडीवरती होतं आणि त्यानुसार शायना एनसी यांनी वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये संपर्क जो आहे तो देखील वाढवला होता। त्यांनी त्यांचा प्रचार यंत्रणा जी आहे ती देखील राबवण्यास सुरुवात केली होती। आता जी ताजी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांचं नाव देखील इथे आघाडीवरती असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यांच्या नावाची चाचपणी सध्या शिवसेनेमध्ये केली जात आहे। शायना एनसी या भाजपच्या नेत्या आहेत, त्यांना शिवसेनेमध्ये पक्षांतर करून म्हणजे पक्षप्रवेश करून मग त्यांची उमेदवारी जाहीर केली जाईल असं सांगितलं जात होतं। मात्र सध्या शिवसेनेचेच राज्यसभा खासदार असलेले मिलिंद देवरा यांचं नाव आघाडीवरती आल्यामुळे इतर पक्षातून उमेदवार आयात करण्यापेक्षा आपल्याकडच्या असलेल्या उमेदवाराला जर उमेदवारी दिली तर स्थानिक पातळीवरती देखील नाराजी राहणार नाही अशी एक रणनीती जी आहे ती शिवसेना पक्षांतर्गत दिसून येते। त्या दृष्टिकोनातून आता मिलिंद देवरा यांचं नाव आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते। मिलिंद देवरा यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासंदर्भात शिवसेनेमध्ये जी चाचपणी जी आहे ती सुरू आहे आणि आज रात्री महत्त्वाची या संदर्भात बैठक होणार आहे। दोन्ही इच्छुक उमेदवार यांच्यासोबत शिवसेनेचे मुख्य नेते हे चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आणि त्यातून मग मार्ग काढला जाईल असं सांगण्यात येत आहे। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। हिंगोलीमध्ये 2 चारचाकी कारमधून जवळपास 1,40,00,000 रुपयांची रोख रक्कम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडली आहे। शहरातील बस स्थानक परिसरात सकाळी 11च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। आचारसंहिता सुरू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्यांमधून ही रोकड कुठून आली आणि कुठे चालली होती याबद्दल अस्पष्टता आहे। दरम्यान ही सर्व कॅश निवडणूक विभागाच्या भरारी पथकाकडून ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे। तर आपण पाहतोय हिंगोलीमध्ये 2 चारचाकी कारमधून जवळपास 1,40,00,000 रुपयांची रोख रक्कम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडलेली आहे।
शहरातील बस स्थानक परिसरात सकाळी 11च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली असल्याचं कळतंय। आचारसंहिता सुरू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्यांमधून ही रोकड नेमकी कुठून आली आणि कुठे चालली होती याबद्दल अस्पष्टता आहे। पथकाने जे आहे ते शहरातील बसस्थानक परिसरामध्ये आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास 2 गाड्यांमधून जाणारी मोठ्या प्रमाणातली कॅश जी आहे ती कॅश पकडली आहे। आपण बघतोय की ही सगळी कॅश जी आहे ती जवळपास 1,40,00,000 रुपयांची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आणि ही सगळी कॅश पकडल्यानंतर त्या गाड्या आणि ही सर्व रोकड जी आहे ती रोकड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आणण्यात आली आहे। आणि निवडणूक विभागाचे जे भरारी पथक आहे ते भरारी पथक या सगळ्या कॅशची तपासणी करत आहे, सर्व नोंदी घेत आहे। नेमके किती नोटांची किती बंडल्स आहेत, कशी आहेत, कुठल्या बँकेची आहेत का, या सर्वांची इथं नोंद घेतली जात आहे। ही सर्व कॅश पुन्हा एकदा मोजण्यात येणार आहे आणि ही सगळी कॅश जी आहे ते या निवडणूक विभागाच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात येऊन या मोठ्या पेट्यामध्ये ही कॅश भरली जाणार आहे। आणि ही कॅश जी आहे त्यानंतर ट्रेझरी विभागाच्या ताब्यात दिली जाणार आहे। परंतु एकंदरीतच आचारसंहिता सुरू असताना पोलिसांनी ही एक मोठी कारवाई केली आहे। आता यानंतर ही कॅश नेमकी कुणाची आहे, कुठे जात होती, या सर्व गोष्टींचा तपशील पोलिसांच्या चौकशीमध्ये, निवडणूक चौकशी पुढे येणारच आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली। राजकारणात काका पुतणे नेहमी चर्चेचा विषय राहिलाय। शरद पवार अजित पवार ही जोडी राज्यातच नाही तर देशातही चर्चेत असते। आता नव्या काका पुतण्यांची चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ। कारण छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, त्यावर छगन भुजबळांनी जोरदार टोलेबाजी केली आहे। राजकारणात सगळ्या पुतण्यांचा DNA सारखाच असतो असं मला वाटतं, पुतणे काकांचं ऐकत नाही असं वाटतंय, असं त्यांनी म्हटलेलं आहे। राजकारणात असलेल्या सगळ्या पुतण्यांचा DNA सारखंच आहे असं मला वाटायला लागलेलं आहे। काय शरद पवारांचा पुतण्या, अजितदादांचा पुतण्या, पूर्वी मुंडे साहेबांचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे, अशा अनेक पुतणे कंपनी ज्या आहेत काय ते सगळे काकांचं काय ऐकतातच असं काही वाटत नाही। म्हणून म्हटलं सगळ्या राजकारणातील सगळे पुतणे जे आहेत त्यांचा एक वेगळाच DNA आहे असं वाटायला लागले। खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। जागा वाटपासाठी आम्ही कधी दिल्लीत गेलो नाही, उद्धव ठाकरे देखील जागा वाटपासाठी कधी दिल्लीला गेले नाही, मात्र मुख्यमंत्री शिंदेंना यासाठी दिल्लीला जावं लागतं कारण शिवसेनेचे प्रमुख हे अमित शहा आहेत, अशी टीका राऊतांनी केली आहे। याआधी दिल्लीचे नेते मातोश्रीवर यायचे, मात्र शिवसेनेच्या नेत्यांना दिल्लीला जावं लागतंय, हे दुर्दैव आहे असं म्हणत राऊतांनी टीका केलेली आहे। स्वतःला शिवसेना म्हणून नाव लावून घेत असताना दिल्लीमध्ये जाऊन उठावाशा काढतात, हे कधी शिवसेनेनं केलं नाही। आम्ही तर कधी दिल्लीत गेलो नाही जागा वाटपासाठी, निर्णय देण्यासाठी। पण या राज्याचे मुख्यमंत्री ज्याने शिवसेना चोरली आहे आणि मी शिवसेनेचा प्रमुख आहे म्हणतात डुप्लिकेट, ते गेल्या 3 दिवसापासून शहा ना त्यांच्या दरवाजामध्ये बसलेले आहेत। हे काय महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे आणि शिवसेना नावाला कलंक लावणारे काम करतात। जागा वाटपासाठी किंवा मला जागा द्या सांगण्यासाठी कधी दिल्लीत गेले नाहीत। एकनाथ शिंदे यांनी थोडंसं आपलं हे जे आहे हे थोडं तपासून घ्यावं। पण शिंदे शिवसेना म्हणते की मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे काही गरज नाही। उद्धव ठाकरे याआधी मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांना दिल्लीत जावं लागलं नाही। ते मुख्यमंत्री झाल्यावर प्रधानमंत्र्यांना भेटायला दिल्लीत गेले आणि तेव्हा प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदी होते। थोडं त्यांनी आपल्या बुद्धीला ताण दिला पाहिजे।